भाजपच्या कार्यालयातील थेट दृश्य आपण पाहतोय। भाजपच्या कार्यालयात सध्या कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने जमा झालेले आहेत। एक आनंदाचं वातावरण भारतीय जनता पक्षाच्या समर्थकांमध्ये पाहायला मिळत आहे। पीयूष गोयल देखील त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आमदार राधाकृष्ण विखे पाटील देखील भाजपच्या कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। एक मोठा उत्साह भाजपच्या कार्यालयामध्ये पाहायला मिळतोय। मोठ्या संख्येने कार्यकर्ते देखील उपस्थित आहेत। राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपचे 3 उमेदवार विजयी झाल्यानंतर भाजपच्या गोटामध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे आणि मुंबईतील भाजपच्या कार्यालयामध्ये असंख्य कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे। विजय उमेदवारांचा सत्कार देखील भाजपच्या वतीने या कार्यालयामध्ये केला जाणार आहे। पीयूष गोयल सध्या त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। राधाकृष्ण विखे पाटील देखील उपस्थित आहेत। तर मुंबईतील भाजपच्या कार्यालयातील थेट दृश्य आपण पाहतोय। मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळते। भाजपच्या कार्यालयामध्ये एक कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह पाहायला मिळतो। आनंदाचं वातावरण सध्या पाहायला मिळत आहे। केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड देखील उपस्थित झालेले आहेत। प्रसाद लाड देखील उपस्थित आहे। तर नरिमन पॉइंटच्या भाजप प्रदेश कार्यालयातील ही थेट दृश्य आपण पाहतोय। सध्या भाजपच्या कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष देखील पाहायला मिळतोय। भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या उत्साहाचं वातावरण आहे। भारतीय जनता पक्षाचे सगळे महत्त्वाचे नेते सध्या यायला सुरुवात देखील झालेली आहे। भारतीय जनता पार्टीच्या वतीने विजय उमेदवारांचा सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे। मुंबईतील भाजप कार्यालयातील ही दृश्य। तर कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांची देखील मोठी लगबग पाहायला मिळते। कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय। सगळे भाजपचे कार्यकर्ते हे कार्यालयाच्या समोर जमा झालेले आहेत। ढोल ताशांच्या गजरामध्ये नृत्य करताना देखील दिसतात। महिला कार्यकर्त्या देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या आहेत। एक कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष पाहायला मिळतोय। राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपचा हा मोठा विजय झालेला आहे। भाजपचे 3ही उमेदवार निवडून आले आहेत। तर धनंजय महाडिक यांचं देखील आगमन आता तेथे झालेलं आहे। भाजपच्या कार्यालयातील थेट दृश्य आपण पाहतोय। ज्योतिरादित्य सिंधियांचं देखील आगमन झालंय। ही थेट दृश्य भाजपच्या कार्यालयातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नेते उपस्थित होत आहेत। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील देखील उपस्थित झालेले आहेत आणि ते माध्यमांशी थोड्याच वेळात संवादही साधणार आहेत। तर मुंबईच्या भाजप कार्यालयातील थेट दृश्य आपण पाहतोय। नरिमन पॉइंट येथील भाजप कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। विजय उमेदवारांचा सत्कार देखील या ठिकाणी केला जातोय। तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये एक मोठं उत्साहाचं वातावरण आज पाहायला मिळतंय। कारण भाजपचे 3ही उमेदवार हे राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये विजयी झालेले आहेत। खरं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धनंजय महाडिकांचा विजय हा भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। संजय पवारांचा पराभव करून धनंजय महाडिक हे भारतीय जनता पक्षाकडून आता राज्यसभेवरती गेलेत आणि आता या सगळ्या नवनियुक्त राज्यसभा सदस्यांचा सत्कार हा भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये केला जातोय आणि त्यानिमित्तानं भाजपचे सगळे महत्त्वाचे नेते सध्या नरिमन पॉइंट येथील भाजपच्या कार्यालयामध्ये उपस्थित आहेत। तर भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाच्या बाहेर देखील कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते। कार्यकर्त्यांमध्ये एक मोठं उत्साहाचं वातावरण आहे। गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा करतायत। पक्षाचे झेंडे देखील फडकवले जात आहेत। तर भारतीय जनता पक्षाचा हा जल्लोष आपण पाहतोय। तर ही थेट दृश्य भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयासमोरील ही दृश्य आपण पाहतोय। भाजपचे सगळे महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत। अगदी थोड्याच वेळात ते माध्यमांशी संवाद देखील साधतील। विजय उमेदवारांचा सत्कार या ठिकाणी केला जातोय। भाजपचे असंख्य कार्यकर्ते आता या कार्यालयाच्या बाहेर उपस्थित झालेले आहेत। एक मोठा जल्लोष भाजपच्या गोटात आता पाहायला मिळतोय। जुई जाधव आपल्या प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहेत। जुई,
सध्या नरिमन पॉइंट येथील भाजपच्या कार्यालयामध्ये अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित झालेले आहेत। भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे। काय अपडेट आहे? तर काही तांत्रिक अडचणींमुळे जुई यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाहीये। दृश्य आपण पाहतोय, भारतीय जनता पक्षाच्या वतीने या छोटेखानी सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। जल्लोष केला जातोय। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दाखल झालेले आहेत, चंद्रकांत पाटील देखील दाखल झालेले आहेत, केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड उपस्थित आहेत, तर ज्योतिरादित्य सिंधिया केंद्रीय मंत्री हे देखील उपस्थित आहे, राधाकृष्ण विखे पाटील आहेत, हर्षवर्धन पाटील आहेत आणि सगळे तीनही विजयी उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहेत। धनंजय महाडिक आहेत, चंद्रशेखर बावनकुळे हे देखील भाजपचे मोठे नेते उपस्थित आहेत, पियुष गोयल देखील उपस्थित आहे। विजय उमेदवारांचा सत्कार या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या वतीने केला जातोय। अनिल बोंडे देखील उपस्थित आहेत। तर या सत्काराची थेट दृश्य लोकशाहीच्या माध्यमातून तुम्ही पाहताय। भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये हा नेत्यांचा मोठा जल्लोष, कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळतोय। भाजपचे 3 उमेदवार हे राज्यसभेवरती गेलेले आहेत। राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये मोठं यश भाजपने संपादन केलंय आणि त्यामुळेच आता भाजपच्या नरिमन पॉइंट येथील कार्यालयामध्ये सध्या जल्लोष पाहायला मिळतोय। केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे सध्या उपस्थित आहेत, तर केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराडांची देखील उपस्थिती आहे। भाजपचे हे सगळे महत्त्वाचे नेते तुम्ही टीव्हीच्या पडद्यावरती पाहताय। पुष्पहार घालून या सगळ्या नेत्यांचं कार्यकर्त्यांच्या वतीने स्वागत देखील करण्यात आलंय। अतिशय मोठं यश भाजपला या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये प्राप्त झालंय आणि त्यानिमित्तानं भाजपच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची देखील गर्दी आपण पाहतोय। तीनही विजय उमेदवारांचा सत्कार हा पक्षाच्या वतीने केला जातोय, कार्यकर्त्यांच्या वतीने देखील केला जातोय। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित आहेत, तर चंद्रकांत पाटील हे देखील उपस्थित आहेत। भाजपच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। एक मोठा उत्साह आणि जल्लोषाचं वातावरण सध्या भारतीय जनता पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतंय। तर ही थेट दृश्य देवेंद्र फडणवीस हे चंद्रकांत पाटलांना पेढा भरवतानाची, मिठाई भरवतानाची ही दृश्य, विजयाचा एक जल्लोष भारतीय जनता पक्षाचे हे नेते साजरा करतात। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रकांत पाटलांना मिठाई भरून आनंद व्यक्त केला आहे। डॉक्टर कराड़ साहब आगे आइए। डॉक्टर साहब कराड़ साहब को मिठाई खिलाइए। डॉक्टर कराड़ साहब को मिठाई खिलाइए। मनोज जी कोटक आगे आइए। मनोज जी कोटक और आगे जाइए, मिठाई खिलाइए। लाड साहब आगे आओ। लाड साहब आगे आइए। हाँ, तीनों उम्मीदवारों को देवेंद्र जी मिठाई खिला के स्वागत करेंगे। पीयूष जी गोयल देवेंद्र जी को मिठाई खिला के स्वागत कर रहे हैं। अनिल बोंडे जी को मिठाई खिला के स्वागत कर रहे हैं। मन से आगे आ जाओ भाई साहब, मन छोड़िए। तालियां अनिल बोंडे जी, अनिल बोंडे जी के लिए तालियां, माणिक साहब के लिए तालियां, देवेंद्र जी, माणिक जी को मिठाई खिलाइए। पांडे जी, माणिक जी को मिठाई खिलाइए। देवेंद्र जी, संजय राउत की ऐसी कम तैसी करने वाले माणिक जी की को मिठाई खिलाइए। संजय राउत की ऐसी कम तैसी करने वाले माणिक जी को, हाँ अभी आप मिठाई के डबल खिलाइए। पीयूष जी डबल खिलाइए, डबल खिलाइए। कोल्हापुर का लड्डू है ये, कोल्हापुर महालक्ष्मी का लड्डू है ये, कोल्हापुर से मां लड्डू आए हैं। आदरणीय चंद्रकांत दादा, आदरणीय चंद्रकांत दादा आपके सामने स्वागत भाषण करेंगे। आदरणीय दादा चंद्रकांत जी, दादा एक मिनट साइड में हो जाइए, साइड में हो जाइए। अभी साइड में पंडित जी सबको करो ना। लड्डू का गेम किया, लड्डू मैं दादा साहब आइए। तर भाजपच्या कार्यालयातील ही थेट दृश्य आपण पाहतोय। चंद्रकांत पाटील संबोधित करतात। पूरे देश का जिस चुनाव के नतीजे पर ध्यान था, ऐसी महाराष्ट्र की 6 राज्यसभा चुनावों का रिजल्ट सुबह 3 बजे के आसपास आया
और महाविकास आघाड़ी जी जो कहती है कि हमारा घुटने में है तो वो घुटने में है, उन्होंने सिद्ध किया कि ये क्या चमत्कार हुआ, यह बुद्धि का चमत्कार उनके ध्यान में नहीं आया, पूरे महाराष्ट्र को भी ध्यान में नहीं आया और तीनों की तीनों सीट बीजेपी की जीत गई। आज ये तीनों सीट जो जीती है वो उनका अपने केंद्रीय मंत्री और इस चुनाव के लिए प्रभारी वैष्णव जी जो रेल मंत्री है, आईटी मंत्री है, उनके हाथों से, और नागरी हवाई उड्डयन के मंत्री हमारे महाराष्ट्र के, जिनको मैं हिंदी में भाषण कर रहा हूँ ये अच्छा नहीं लगेगा, वो बोलते हैं कि मराठी में बात करो, तो ज्योतिरादित्य सिंधिया जी, दोनों के हाथों से हम तीनों का पहले सम्मान करेंगे। पहले केंद्रीय मंत्री, मुंबई के निवासी, हम जब कॉलेज में थे तब से हम सबके मित्र पीयूष जी गोयल, यह तीसरी बार राज्यसभा चुनकर आए हैं। मैं वैष्णव जी और ज्योतिरादित्य जी को आग्रह करता हूं कि वो उनका सम्मान करें। तर भाजपच्या कार्यालयातील ही दृश्य आपण पाहतोय। विजय उमेदवारांचा सत्कार हा भाजपच्या वतीने केला जातोय। महाराष्ट्र में सरकार थी तब मंत्री रहे, फिर किसान मोर्चा के राज्य अध्यक्ष बने, फिर किसान मोर्चा के राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी बने। ऐसे अनिल बोंडे जी, उनका सम्मान वैष्णव जी और ज्योतिरादित्य जी करेंगे। कोल्हापुर के पहलवान जिन्होंने महाविकास आघाड़ी को, हमारे कुश्ती में एक दाव ऐसा रहता है, कुश्ती में एक दाव ऐसा रहता है कि जो सामने वाले के ध्यान में नहीं आता है, लेकिन कुश्ती में पहलवान थे देवेंद्र जी थी, और देवेंद्र जी कुश्ती खेल रहे थे, और कुश्ती खेलकर जिन्होंने राज्यसभा सदस्य बनाया, एक्स मेंबर ऑफ पार्लियामेंट धनंजय महाडिक। मंच पर विराजमान सभी मान्यवर, सभी विशेष रूप से अपने केंद्रीय रेल मंत्री और आईटी मंत्री, अपने राज्यसभा को प्रभारी, गत 2-3 दिन से लगातार है दिल्ली में, काफी मीटिंग चल रही है, उन्होंने भी जाना है, ज्योतिरादित्य जी को भी जाना होगा और देवेंद्र जी को भी प्रवास में जाना है, इसलिए सम्मान पहले हुआ है। मेरे 2 मिनट के मनोगत के बाद मैं देवेंद्र जी को ही विनती करूंगा कि वो सबको संबोधित करेंगे। यश ही सबका उत्तर है। यश मिला तो सुबह जल्दी जल्दी पवार साहब ने अपनी मनोभूमिका व्यक्त की कि देवेंद्र जी लोगों को संभालते हैं, देवेंद्र जी लोगों को प्रेम देते हैं, और उनका निशाना कुछ अलग था। पवार जी को समझना कोई आसान नहीं है। उनका निशाना था कि कोई और सीखे उनसे। अरे 2.5 साल में सिखाया क्यों नहीं भाई? तो यश सब बदल देता है। पवार जी ने दोपहर को ही, वो कितने दूरदृष्टि है, कल दोपहर को ही उनको ध्यान में आया कि पराभव होने वाला है, तो पुणे चले गए। तो ऐसे यश के बाद सारा चित्र बदल रहा है। मुझे आज पत्रकारों ने पूछा कि 10 तारीख के विधान परिषद में क्या होगा। बोले क्या होगा? जो राज्यसभा में हुआ वही विधान परिषद में हुआ, और उसमें तो उससे 2 कदम आगे होगा। फिर उन्होंने कहा, पूछा कैसे होगा, तो मैंने कहा कि भाई इसमें वोट दिखाकर देने थे, तो देवेंद्र जी का हाथ दबाकर कुछ लोगों ने बोला कि सीक्रेट बैलेट में करेंगे, तो सीक्रेट बैलेट में करेंगे, ऐसा उनका हाथ दबा कर रात को दुखने लगा, इतने लोगों ने हाथ दबाया है। तो विधान परिषद में 4 सीटें तो अपने कोटा की है और 2 सीटें के लिए फॉर्म भरा है। राज्यसभा चुनाव में जैसे देवेंद्र जी चाहते थे भाई 25 साल चुनाव नहीं हुई, अभी क्यों होना है, तो लेकिन कई लोग ऐसे रहते हैं कि जिसको मराठी में कहेंगे मोडेन पण वाकणार नाही, त्यामुळे मोडेन पण वाकणार नाही भूमिकेतून ते वाकले नाहीत आणि त्याच्यामुळे राज्यसभा निवडणूक लागली
आणि मग अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. महान नेते संजय राऊतांना 6व्या नंबरवर जावं लागलं. त्यामुळे ते हुशार असतील तर विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये 13 तारखेला विड्रॉवल आहे, 2 दिवस आहेत. देवेंद्रजी खूप प्रेमळ आहेत, माणसांना रिसीव्ह करतात. थोडं प्रेमाने बोललं तर त्यांचा शर्ट काढून घेता येतो. इथे तर सीट काढून घेण्याचा विषय आहे. तर ती बिनविरोध होण्याचा प्रयत्न ते शहाणपण शिकून करतील. अन्यथा धोबी प्रचार तो तय है. देवेंद्र जी उसके लिए प्रसिद्ध है. तो 10 तारीख के बारे में भी सोचेंगे. मैं अभी अपने नेता जिनके बारे में मैंने कल पत्रकारों को कहा कि जिनके दिमाग में क्या है वो उनको भी मालूम नहीं होता, और हम साथी जो है वो ये मानते हैं कि उन्होंने जो बताया उतना करना है. जो करने में यदि प्रश्न पूछते रहेंगे कि भाई ये इसमें से क्या होने वाला है, तो उसमें से यश नहीं मिलेगा. 106 MLA बीमार होने के बाद, लक्ष्मण भाऊ जगताप, मुख्तार बीमार होने के बाद, आधा डजन MLA विदेश में गए थे. लेकिन प्रेम ऐसा कि 10 तारीख को सुबह भी पहुंचे. तो ये जो देवेंद्र जी ने एक विश्वास अपने बारे में व्यक्त किया है कि ये आदमी हमारा नुकसान नहीं करेगा. अभी आज धमकियां दिया जा रही है देवेंद्र जी कि हमको लिस्ट मालूम है, किन्होंने किन्होंने क्रॉस. अरे ऐसे होता है क्या भाई? वही बोल रहे हैं ना पवार जी, जरा सीखो देवेंद्र जी से. तो ऐसे एक कुशल संगठक माननीय देवेंद्र जी अब सारे अपने इस सम्मान कार्यक्रम का समारोह करेंगे. भारत माता की. जय भवानी. जय 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 भवानी. जय 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 भवानी. आपले घ्या थडतो मागच्यांना दिसेल असा तुमचा कॅमेरा ठेवा. मंचावर उपस्थित आपले प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, या विजयाच्या उत्सवामध्ये विशेष रूपाने सामील झालेले आमचे महाराज, केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदेजी, ज्यांनी या निवडणुकीमध्ये प्रभारी म्हणून अतिशय चांगली भूमिका पार पाडली, ते केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजी, आपले नवनिर्वाचित खासदार आणि राज्यसभेमध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते, केंद्रीय मंत्री आणि विशेषतः आपल्या मुंबईचे आपले श्री पीयूष गोयलजी, आपले दुसरे निवडून आलेले खासदार डॉक्टर अनिल बोंडेजी, ज्यांनी एक नवीन इतिहास रचला आणि शिवसेनेचे अधिकृत उमेदवार संजय राऊत यांच्यापेक्षाही जास्त मतं घेऊन जे निवडून आले, ते कोल्हापूरचे पहलवान धनंजय महाडिक जी, मंचावर उपस्थित आमचे केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराडजी, माझे सगळे सहयोगी, मी सगळेची नावं घेतले तर बराच वेळ लागेल, पण अतिशय ज्या सगळ्या विजयांमध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे सगळे आमचे सहयोगी आणि उपस्थित कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे मी काल देखील बोललो की हा जो आपला विजय आहे तो आपले खऱ्या अर्थानं लढवय्ये आमदार लक्ष्मण भाऊ जगताप आणि मुक्ताताई टिळक यांना समर्पित केला पाहिजे. कारण शारीरिक स्थिती नसताना देखील
प्रचंड रिस्क घेऊन ते या ठिकाणी आले. माझ्या पक्षाला आवश्यकता आहे, काय झालं तरी मतदान करणारच या भावनेतनं त्यांनी मतदान केलं आणि त्यांच्या मतदानामुळे आमची तिसरी जागा नीट या ठिकाणी निवडून आली. आणि म्हणून त्यांचं अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदनही करतो, आभारी मानतो. खरं म्हणजे आपण जिंकल्यानंतर आता अनेक लोकांच्या तोंडचं पाणी पळालंय, काहींचे चेहरे पडलेत, काही लोक तर बावचळले आहेत आणि काही पिसाटले आहेत. पण आपण जिंकलेलो आहोत. जिंकलेल्यांनी नम्रता सोडायची नसते. जिंकलेल्यांनी जिंकण्याचा आनंद करायचा असतो, उन्माद करायचा नसतो. आम्ही सगळे आनंदात आहोत, त्यामुळे त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करूया. खरं म्हणजे जे लोक असं सांगून राहिले की आम्हाला माहिती आहे कोणामुळे हे जिंकले, कोणामुळे जिंकले, त्यांना जर खरंच माहिती असेल तर ते काहीही करणार नाहीत. याचं कारण असं आहे की त्यांचं सरकार हे टिकवणं त्यांना जास्त महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपल्याला ज्यांनी मदत केली त्यांच्यावर कारवाई करायला जर निघाले ते तर निघूनच जातील, पण जे यांच्या प्रेशरखाली मदत करू शकले नाही पण मनाने आपल्यासोबत राहिले तेही निघून जातील. आणि म्हणून दादांनी जे सांगितलं खरं आहे. विधान परिषदेची जागा आपण लढवतो आहोत. मी असं म्हणणार नाही निवडणूक सोपी आहे, निवडणूक कधीच सोपी नसते. पण जे चित्र दिसत आहे, जो अंतर्विरोध दिसतोय, जो अनरेस्ट दिसतोय, जसं इथे सत्सद विवेक बुद्धीला स्मरून आपल्याला मतदान करून अनेक आमदारांनी जिंकवलं, तिथे तर सिक्रेट बॅलेट असल्यामुळे जास्ती लोकांची सत्सद विवेक बुद्धी जागृत आहे. आणि त्या सत्सद विवेक बुद्धीला स्मरून ते निश्चितपणे आपल्याला मतदान करतील. मला असं वाटतं की या संपूर्ण निवडणुकीनंतर या सरकारने आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे. आम्ही जिंकलो, ते हारले इथपर्यंत विषय सीमित नाही आहे. पण महाराष्ट्र थांबलाय, महाराष्ट्राचा विकास थांबलाय. या सगळ्या अंतर्विरोधाच्या अंतर्गत केवळ आमच्याशी लढायचं म्हणून आमच्या काळात सुरू झालेले सगळे प्रकल्प थांबवून या महाराष्ट्राचं आतोनात नुकसान या महाविकास आघाडीच्या माध्यमातून चाललंय. आज आपण पाहतोय शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. आज विमा कंपन्यांना हजारो कोटी रुपयाचा फायदा झाला, पण त्या या महाराष्ट्रामधले अनेक प्रोजेक्ट जे चाललेले आहेत तेच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. शेतकऱ्यांचे जे चाललंय ते माननीय मोदीजींच्या सरकारमुळे या महाराष्ट्रामधले अनेक प्रोजेक्ट जे चाललेले आहेत तेच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. शेतकऱ्यांना मदत केंद्र सरकार देते, शेतमालाची खरेदी केंद्र सरकार करते, ऊसाचा FRP केंद्र सरकार त्या ठिकाणी ठरवते. सगळं केंद्राच्या भरोशावर चाललेलं आहे. आणि यांना सगळा GSTचा पैसा दिल्यानंतरही पुन्हा हे म्हणतात केंद्राकडनं पैसा यायचाच आहे, आम्ही पेट्रोल डिझेलचे भाव कमी करू कसे. त्यामुळे देशातल्या सगळ्या राज्यांनी पेट्रोल डिझेलचे भाव कमी केल्यानंतर एकमेव देशातलं सगळ्यात श्रीमंत राज्य असलेलं महाराष्ट्र हे मात्र 1 रुपया पेट्रोल डिझेलचा भाव कमी करायला तयार नाही आहे. आणि म्हणून मी एवढंच या निमित्ताने सांगतो, ही छोटी लढाई होती, मोठी लढाई अजून बाकी आहे. येते तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचं भाषण आपण ऐकलं. इथेच थांबतोय. जाता जाता पाहूयात मुख्य बातम्या. टेक्स्ट हेडलाईन्सचे सहप्रायोजक आहेत JSW पेंट्स. थिंक ब्युटिफुल.
फर्स्ट क्लासचं तिकीट खूप महाग असतं भाऊ, म्हणूनच तर आम्ही WT विदाउट तिकीट, फ्री मध्ये ट्रॅव्हल, फ्री मध्ये AC. अरे बापरे. आणि फ्री ताज्या बातम्यांसाठी लोकशाही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.